Yes, sir. Okay, so let's start with SVM. SVM stands for support vector machine. Okay, so basically it is non-parametric and algorithm where the scaling is required. So non-parametric means Algorithm assumption which does not have assumption. एक हाँ. Hmm. not a fixed number of parameters. Not. There will be no fixed number of parameters. Okay, बाकी कोणी. Sir, algorithm which does not have its own assumption पण कशाबद्दल assumptions? प्रियंका. about data. प्रियंका. Answer Hmm. What does input mean by output data. non-parametric? The algorithm which does not have any assumption. बट कशासाठी assumption? सगळ्या विद्यार्थी सांगतात. The input output साठी data साठी त्याच्या. गांजा फुकल्यासारखे आन्सर काही पण देऊ नका. The correct answer is the non-parametric algorithm means the algorithm who don't have the assumption for about the distribution of data. डेटाच्या डिस्ट्रीब्युशनबद्दल असे कोणते अल्गोरिदम ज्याला ॲझम्पशन नाही त्या ॲझम्पशन्सला त्या अल्गोरिदमलाच नॉन पॅरामेट्रिक अल्गोरिदम म्हणतात. सिम्पल भाषेत सांगायचं असेल तर असे कोणते अल्गोरिदम ज्यामध्ये डेटा डिस्ट्रीब्युशनबद्दल कोणतेही ॲझम्पशन्स नाहीत. ओके, कोणी म्हणते इनपुट आउटपुट, कोणी म्हणते डेटा, एक्झॅक्ट एक्सपेक्टेड आन्सर पाहिजे. असं चालत नाही, हे असं ते तसं, टू द पॉईंट. ठीक आहे, सो लक्षात घ्या. आणि काही दिवसामध्ये तर तुमचं MLचं रिव्हिजन आहे. असं जर चालत राहायचं तर कसं व्हावं? नोट्स पाहत नाही त्याचा अर्थ अभ्यास नाही केला. ओके, so it works on the small data set having a high dimensional data, means maximum number of columns. If I compare the columns and row, a number of columns are greater than number of rows. It is supervised machine learning algorithm which is used for both the classification as well as the regression, but mainly it is used for the classification. Okay, नंतर कधी यूज करतात? when to use. So basically it can be used for, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. supervised machine learning algorithm which is used for both classification and regression, but it is mainly used for the classification. when to use, तर फर्स्ट आहे when there is non-linear data, and second when there is high dimensional data. Non-linear means yes, The data which is not arranged sequentially or not in linear manner. बट लिनियर मॅनर म्हणजे काय? Ensure डेटा लिनियर आहे म्हणजे काय? एका लाईनमध्ये आहे का? लिनियरिटी एक्झिस्ट आहे म्हणजे काय? म्हणजे त्यात डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन डिपेंडंट अँड इंडिपेंडंट डेटा. राईट राईट. ओके, सो वेन द डेटा इज नॉन लिनियर इट मीन्स डेटा तर नॉन लिनियर म्हणजे बरोबर ते लाईनमध्ये नाहीच. ओके, असं कोणती माहीत असेल, बट इट्स नॉट द करेक्ट वे ऑफ एक्सप्लेनेशन. नॉन लिनियर डेटा म्हणजे आपण लिनियर डेटा म्हणजे म्हणतो की ज्यामध्ये इंडिपेंडंट आणि डिपेंडंट व्हॅरिएबलमध्ये रिलेशन आहे किंवा रिलेशनशिप आहे. बट ज्यावेळेस नॉन लिनियर म्हणतो त्यावेळेस असा डेटा आहे की ज्यामध्ये रिलेशनशिप दाखवतच नाही इंडिपेंडंट अँड डिपेंडंट व्हॅरिएबलमध्ये. देर इज नो एनी रिलेशन यू कॅन गेट इट और फाइंड आउट इन द सच टाईप ऑफ डेटा इज कॉल ॲज नॉन लिनियर डेटा, ज्यामध्ये एक्स आणि वायमध्ये काय रिलेशन दिसणार नाही. ओके, सो कम टू द डायग्राम. इकडे कळून येईल तुम्हाला. सी, लिनियरली सेपरेबल डेटा म्हणजे काय? ज्यामध्ये तुम्ही इझिली सेपरेट करू शकता डेटा, की हे दोन डेटाचे ग्रुप आहेत किंवा हे दोन क्लास आहेत. यू कॅन इझिली सेपरेट. ओके, जस्ट अजून लॉजिस्टिक रिग्रेशनमध्ये तुमचे दोन क्लास आहे. ओके, हा एक ॲज्युम करा, हा एक क्लास आहे आणि दुसरा हा तुमचा एक क्लास आहे. यू कॅन इझिली सेपरेट इट आउट, राईट? येस. ओके, सो या केसमध्ये तुम्हाला 100% ॲक्युरेसी पण भेटू शकते. ओके, हे झालं तर तुमच्याकडे दोन क्लास असतील तर वी कॅन कॉल ॲज अ लिनियरी सेपरेबल डेटा, कारण आपल्याला सेपरेट करू शकतो.
थर्ड केस आहे, आय मीन सेकंड केस आहे, ज्यामध्ये 3 क्लास आहेत, फर्स्ट सेकंड अँड दिस विल बी थर्ड. सो टोटल हे पण लिनियरली सेपरेबल आहे, कारण मी सेपरेट करू शकतो आहे ऑन द बेसिस ऑफ क्लासेस, राईट. सो दिस विल बी द थर्ड. यामध्ये पहा डेटा लिनियरली सेपरेबल आहे का? नो सर. नाही. हे असं करता सेपरेट करता येणार नाही, कारण अर्धे डेटा पॉईंट्स इथं आहेत, अर्धे डेटा पॉईंट्स इथं आणि अर्धे डेटा पॉईंट्स इथं राहतील. ओके, सो इट्स द नॉन लिनियरली सेपरेबल डेटा. ओके, अँड अगेन इन सच ए सिनारिओज SVM विल वर्क्स. वरची जी केस होती ती लिनियरली सेपरेबल डेटा होता, आणि हे जे तुम्ही पाहतात ते नॉन लिनियरली सेपरेबल डेटा आहे. आणि SVM जे आहे ते बोथ वर्क करते लिनियरली सेपरेबल as well as the non-linear separable data. Got it? Clear? Yes. Okay. So just remember, SVM will works for the both linearly separable as well as the non-linear separable data. Got it? Yes, sir. Okay, just a moment. Okay, fine. Now come to the next case. See, as I already mentioned, SVM ना दोन्ही केसमध्ये काम करते, लिनियरली सेपरेबल असेल किंवा नॉन लिनियर सेपरेबल असेल, दोन्ही केसमध्ये हे वर्क करत असेल. ओके, बट नाव कमिंग टू द नेक्स्ट डायग्राम, ज्यामध्ये आणखी गोष्टी ना तुमच्या क्लिअर होऊन जाते. ओके, सो हे तुमचे ना प्लॉट आहे समजा, किंवा डायग्राम वॉट एव्हर इट विल बी. ओके, सो हा तुमचा x, हा तुमचा x2 आहे समजा. ओके, आणि हा तुमचा जो आहे एक क्लास आहे समजा, ग्रीन डेटा पॉईंट्स आहेत. ओके, जस्ट मोमेंट. ओके, दिस विल बी युअर ग्रीन क्लास अँड दिस विल बी युअर रेड क्लास. ठीक आहे, हा कम्प्लीट ग्रीन, हा तुमचा, हा रेड, हा तुमचा ग्रीन, असे दोन क्लास आहेत. ओके, सो ऑन द बेसिस ऑफ सिमिलरिटी ऑफ कलर्स और ऑन द बेसिस ऑफ डेटा पॉईंट्स आपण हे वेगवेगळे क्लासिफाय केले आहेत किंवा सेपरेट आहेत असं सांगितले. ओके, सो सी ज्या लाईन्स तुम्हाला दिसतात याला हायपरप्लेन म्हणतात. ओके, सो बेस्ट हायपरप्लेन म्हणजे असा हायपरप्लेन ज्याला मॅक्झिमम मार्जिन आहे. आय एम रिपीटिंग माय पॉईंट, ज्या लाईन्स दिसतात दोज लाईन्स आर नथिंग बट द हायपरप्लेन. आणि बेस्ट हायपरप्लेन म्हणजे कोणता, ज्याला ना मॅक्झिमम मार्जिन आहे ते. ओके, आपण पुढे पाहणार मार्जिन म्हणजे काय, हायपरप्लेन म्हणजे काय, पण ही सध्या ना क्ल्यू किंवा काही हायलाईट्स आहेत या पॉईंट्सच्या, तो लक्षात राहू द्या. परत सांगतो, लाईन ज्या काय दिसतात दोज आर लाईक और हायपरप्लेन असं म्हटलं तरी चालेल. बेस्ट हायपरप्लेन म्हणजे तो ज्याला मॅक्झिमम मार्जिन आहे. ओके, कम हिअर. हे बाकीच्या तुम्हाला लाईन्स वगैरे दिसतात, ही लाईन असेल, ही लाईन असेल, किंवा ह्या दोन बाकीच्या लाईन ज्या दिसतात ना सगळ्या लाईन्स असेल, आपण डिस्कस करणार आहोत वन बाय वन. ओके, एक्झॅक्ट त्या लाईन्स काय आहेत. ओके, कम हिअर. नेक्स्ट प्लॉट. या केसमध्ये पहा, हे जी तुम्हाला लाईन दिसते अलीकडची ग्रीनच्या साईडची, इट्स कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह हायपरप्लेन. ही जी लाईन आहे इट्स कॉल्ड ॲज निगेटिव्ह हायपरप्लेन. जे काय ग्रीन साईडला पूर्ण दिसतं हे कम्प्लीट, हे दुसरा एक क्लास आहे समजा ग्रीन, हा आहे तो तुमचा रेड क्लास आहे. इथं ऑलरेडी तसं मी मेन्शन ऑलरेडी केलेलं आहे मी लिहून किंवा डॉट वगैरे दाखवून, बट स्टील माहिती असू द्या. हा तुमचा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह हायपरप्लेन आहे, हा तुमचा निगेटिव्ह हायपरप्लेन आहे. ओके, आणि हे जे काय मधली जी लाईन तुम्हाला दिसते, ओके, यू कॅन से द बेस्ट हायपरप्लेन. आता या दोन हायपरप्लेन म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हायपरप्लेनमधला जो काय स्पेस दिसते, जी काय जागा आहे, त्याला तुम्ही मार्जिन म्हणतात. क्लिअर? हे पॉझिटिव्ह हायपरप्लेन, हे निगेटिव्ह हायपरप्लेन. येस. ओके, या दोघांमधलं जे काही स्पेस आहे याला मार्जिन म्हणतात. ठीक आहे, आणि हे जे काही पॉईंट आहेत ह्याला जे काही टचमध्ये येतात ह्या लाईनच्या, पॉझिटिव्ह हायपरप्लेन आणि निगेटिव्ह हायपरप्लेनच्या जे टचमध्ये येतात तुमच्या क्लासचे पॉईंट्स असतील किंवा जे काय असेल वॉट एव्हर इट बी, याला तुम्ही सपोर्ट वेक्टर म्हणतात. ओके, मार्जिन शुड बी मॅक्झिमम. कधी तर बेस्ट हायपरप्लेन ज्यावेळेस पाहिजे असेल त्यावेळेस मॅक्झिमम मार्जिन असलीच पाहिजे. हे सपोर्ट वेक्टर, हे या क्लासचे सपोर्ट वेक्टर. ओके, याला असं जरी म्हटलं तरी चालेल की हे ना एक्स्ट्रीम डेटा पॉईंट्स असतात त्या पर्टिक्युलर क्लासचे. ग्रीन क्लास असेल तर ग्रीन, रेड क्लास असेल तर रेड क्लास. क्लिअर झाली डायग्राम? काय डाऊट आहे?
Clear, sir. Yes. Okay, now next. गोल ऑफ एस व्ही एम. ओके, एस व्ही एमचं गोल काय सपोर्ट वेक्टरचं, तर यू नो टू फाइंड द बेस्ट हायपरप्लेन. आणि बेस्ट हायपरप्लेन कोणता? जो आपण मॅक्सिमम मॅचिंग. ओके, सो पहा, एक स्टँडर्ड रूल आहे. जर डेटा जर तुमचा 2 डायमेन्शनल असेल तर हायपरप्लेन 1 डायमेन्शनल असेल. या केसमध्ये 1 डायमेन्शन म्हणजे ऑब्वियसली अ सिंगल लाईन और स्ट्रेट लाईन. डेटा जर 3 डायमेन्शनल असेल तर हायपरप्लेन 2 डायमेन्शनल असेल. जर डेटा जर 5 डायमेन्शनल असेल तर हायपरप्लेन 4 डायमेन्शनल असेल. रिपीट करतोय, डेटा 2 डायमेन्शनल, हायपरप्लेन 1 डायमेन्शनल. डेटा 3 डायमेन्शनल, हायपरप्लेन विथ द 2 डायमेन्शनल. डेटा 5 डायमेन्शनल, हायपरप्लेन विथ द 4 डायमेन्शनल. एक न मायनस असेल. क्लिअर? नाव लेट्स सी विथ द एक्झाम्पल. हे कसं काम करते, हे जे मी सांगितलं ते इथं मेन्शन केलं आहे ऑलरेडी नोट्समध्ये. पहा, हा तुमचा 3D डेटा आहे. ओके, एक मिनिट. 3D डेटा, तर यामध्ये तुमचे 2D हायपरप्लेन असेल. हा 2D तुमचा हायपरप्लेन. यामध्ये रेड क्लास, ब्ल्यू क्लास हे 2 क्लासेस आले. ओके, 3 डायमेन्शनल डेटा असेल यामध्ये, तर यामध्ये 2 डायमेन्शनल प्लेन आला, हायपरप्लेन. यू कॅन से दॅट. नाव जर तुमच्याकडे 3 क्लासेस असतील तर प्लेन किती येतं पहा. हा तुमचा एक क्लास, हा तुमचा दुसरा क्लास, हा तुमचा तिसरा क्लास. तर प्लेन किती? एक प्लेन, दुसरा प्लेन, म्हणजे किती प्लेन झाले? 2. If 3 dimensional data, then hyperplane will be 2. 2 dimensional. Okay, so it's all about the hyperplane and the data dimension. Okay, now come to the terminology part. Okay, I think it असेल terminology तरी सांगतो आहे इथं. फाईन. Okay, so let's see one by one. So hyperplane, it is called as the base decision boundary which separates two classes having maximum margin. Hyperplane is nothing but the base decision boundary which separate two classes having maximum margin. Okay, इथे या तुम्हाला कळून जाईल. ओके, सो हायपरप्लेन म्हणजे अशी बाउंड्री आहे जी 2 क्लासेसला सेपरेट करते. बेस्ट हायपरप्लेन. ओके, पहा, जर 2D डायमेन्शनल डेटा म्हणजे 2D डेटा असेल तर 1D, आता जे सांगितलं ते 3D असेल तर 2D आणि 4D असेल तर 3D. पॉझिटिव्ह हायपरप्लेन आणि निगेटिव्ह हायपरप्लेन हे त्याचे 2 टाईप्स असतात. ओके, नाव सपोर्ट वेक्टर. Support vectors are nothing but the extreme data points that are close to the hyperplane which supports the positive and the negative hyperplane. अशांनाच support vector म्हणतात. Then let's see what is the margin. So margin is nothing but the distance between the two supports vector or distance between the positive and the negative hyperplane. It's called as a margin and it should be always maximum. Best hyperplane is nothing but असं हायपरप्लेन ज्यांना मॅक्झिमम मार्जिन असेल. फाईन. Yes. आणि एस व्ही एम मध्ये जर तुम्हाला बेटर रिझल्ट पाहिजे असतील तर यू कॅन गो फॉर स्केलिंग. अगेन एस व्ही एम इज आय कॅन से द डिस्टन्स बेस. ओके, केनियन पण डिस्टन्स बेस होता, आठवते? आणि डिस्टन्स बेस अल्गोरिदम स्केलिंग मॅन्डेटरी असते. नाव कमिंग टू द नेक्स्ट, कर्नल. ओके, सो बेसिकली व्हॉट डज मीन बाय कर्नल. बेसिकली कर्नलचं काम हेच आहे टू कन्वर्ट द लो डायमेन्शनल डेटा इंटू हाय डायमेन्शनल डेटा. जो का तुमचा लो डायमेन्शनल डेटा असेल त्याला हाय डायमेन्शनल डेटामध्ये कन्वर्ट करायचं काम हे कर्नलचं आहे. ओके, सो कर्नलमध्ये पहा कोणकोणते टाईप्स आहेत. फर्स्ट आहे पॉलिनॉमियल, सेकंड आहे RBF विच इज कॉल्ड ॲज रॅडियल बेसिक फंक्शन, थर्ड इज अ सिग्मॉइड आणि फोर्थ इज अ लिनियर. ओके, सो टोटल हे तुमचे 4 कर्नल्स आहेत. यापैकी सिग्मॉइड कुठं पाहिलं होतं? हॅव यू रिमेंबर? Yes, sir. लॉजिस्टिक मध्ये. सांगा सिग्मॉइड काय आहे, फॉर्म्युला विथ एक्सप्लेनेशन. Sigmoid is a S-shaped curve which divide data in 0 and 1, and the middle point is 0.5.
बाकी Sigmoid, here आम्ही logistic, we seen this in logistic uh, model where it is also called as a sigmoid function and active function. It is in the S shape curve. फॉर्म्युला It range is between always 0 to 1. Formula is 1 divided by 1 plus e raised to y मायनस और प्लस वाय. minus y. प्रियंका बरोबर आहे का? प्रियंका इज इट राईट? काय झालं? रीड नाही केलं सर. आठवत नाही का? अभ्यास केला नाही? हॅलो. हा आवाज म्हणजे माझा आवाज येत नाही का? तुम्ही बोलत नाही? बोलते सर. हा मग मी विचारतोय बरोबर आहे का मेघाने सांगितलेलं? काय चुकीचं आहे? आठवत नाही सर, मी रीड नाही केलं. च्यवनप्राश खायला चालू करा. अथर्व करेक्ट आहे का? येस सर. का काय करेक्शन आहे? नाही, ते -y ते बरोबर आहे ना? बरोबरच म्हणजे तो फॉर्म्युला. ओके. सो सिग्मॉइडची रेंज 0 to 1 त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे. सिग्मॉइड तुम्ही लॉजिस्टिक रेग्युलेशनमध्ये पाहिलं होतं. फॉर्म्युला 1 / 1 प्लस e⁻⁻y. त्यानंतर वाय हे तर तुम्हाला माहिती आहे. त्यातलं बाकी सगळे ना ह्याचं जे काय टर्मिनॉलॉजी ना पॅरामीटरची ती तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. वाय काय आहे e⁻, त्यानंतर ई काय आहे, ई कोणती टर्म आहे. ओके, सगळ्या गोष्टी ऑलरेडी माहीत. फक्त सिग्मॉइडचे तालम सांगितलं. बाकी नाही पाहायचं. 1D डेटा असेल, 1D डेटामध्ये केस 1 घ्या. ओके, केस 1 मध्ये पहा. हे थोड्या वेळपुरतं 1D 2D सगळं विचारा. केस 1 फक्त पहा. ओके, सो या साईडला ना पूर्ण रेड डेटा पॉईंट्स आहेत, या साईडला पूर्ण ब्ल्यू डेटा पॉईंट्स आहेत. हा तुमचा पॉझिटिव्ह हायपर प्लेन आहे, तो हा तुमचा निगेटिव्ह हायपर प्लेन आहे. ओके, सो पहा ही झाली एक ओरिजिनल केस. पण जस्ट ॲझ्युम हे तर करेक्टली क्लासिफाईड डेटा पॉईंट आहे. हा क्लासचे ना याच क्लासमध्ये आहेत, या क्लासचे याच क्लासमध्ये डेटा पॉईंट्स मिसमॅच झाले नाहीत. आता पहा काय होते. केस दुसरी आहे. हे आहे ती ब्ल्यू क्लास आहे बरोबर, आणि हे आहे ते रेड क्लास आहे. आता हे काय झालं आहे, ब्ल्यू क्लासचे डेटा पॉईंट इकडं आले तर आणि रेड क्लासचे डेटा पॉईंट्स इकडं आले तर बाउंड्री त्यांनी क्रॉस केली. आता इकडच्या तिकडं म्हणजे सो आपल्या बाउंड्री सोडून ना दुसऱ्याच्या बाउंड्रीमध्ये घुसलेत असं इनडायरेक्टली म्हटलं तरी चालेल. ओके, सो दोज डेटा पॉईंट्स आर कॉल्ड ॲज मिसक्लासिफाईड डेटा पॉईंट्स. क्लिअर? येस सर. नेक्स्ट. ओके, ही जी टर्म आहे ना कन्वर्टिंग लो डायमेन्शनल डेटा टू हाय डायमेन्शनल डेटा, ही लक्षात ठेवा. कर्नेलसाठी ॲप्लिकेबल होते. ओके, लो डायमेन्शनल टू हाय डायमेन्शनल SVM कर्नल, सपोर्ट वेक्टर मशीनमध्ये जे काही कर्नल असतं त्यांच्यासाठी काय काम करतात तर लो डायमेन्शनल टू हाय डायमेन्शनल. ओके, कर्नलचे टाईप्स मी सांगितलेले. पॉलिनॉमियल, RBF, म्हणजे RBL स्टँड फॉर रॅडियल बेसिक फंक्शन, सिग्मॉइड, देन लिनियर. ओके, हा एक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे. f(x) = x², f(x) = y. याला जर स्प्लिट केलं आणि असं जर याला जर लिहायचं असेल अशा फॉर्ममध्ये यू कॅन डिरेक्टली असाइन y = x². शिकला असेल तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये. इकडचं तिकडे तिकडचं तिकडे आलं तर कसं होतं बरोबर. पॉलिनॉमियल फंक्शन हे मॅथमध्ये झालं असेल ना. ओके, आणखी महत्त्वाची गोष्ट, सिलेक्शन ऑफ कर्नल इज ऑलवेज डिपेंड्स ऑन हायपर पॅरामीटर ट्युनिंग. कोणतं कर्नल घेणार किंवा कोणत्या टाईपचं घ्यायचं कर्नल हे तुमच्या हायपर पॅरामीटर ट्युनिंगवरती डिपेंड आहे. ओके, नेक्स्ट. हा अगेन प्लॉट आहे. सो डायमेन्शन इन्क्रीजेस बाय युझिंग द पॉलिनॉमियल और कर्नल, कारण आपण लोअर टू हायरमध्ये कन्वर्ट करतो. हा तुमचा रॅन्डम डेटा आहे. ओके, यामध्ये ना जस्ट ॲझ्युम वर्स्ट डेटा असं म्हटलं तरी चालेल, कारण रेड आणि ग्रीन हे पॉईंट ना सगळे मिक्स आहेत. ओके, हा रॅन्डम डेटा आहे. या केसमध्ये ना तुम्हाला वर्स्ट ॲक्युरेसी भेटू शकते. यू कॅन से 50% पण असेल.
और लेस दॅन दॅट पण असेल, कारण डेटा पूर्ण रॅन्डमली स्कॅटर्ड आहे आणि वर्स्ट ॲक्युरेसी असेल. इंटरव्ह्यू मे कॅन आस्क रॅन्डम क्वेश्चन, त्या केसमध्ये आन्सर तसे द्या. त्यानंतर तुमच्याकडे जर 2D डेटा असेल तर बाय युजिंग कर्नल तुम्ही 2Dला 3D मध्ये कन्वर्ट करू शकता. जर 2D डेटा असेल तर बाय युजिंग कर्नल. नाव हे हायपर प्लेन आत्ता सांगितलं. 2D डेटा असेल तर 1 डायमेन्शनल हायपर प्लेन, आणि जर 3D डेटा असेल तर तुमच्याकडे 2 डायमेन्शनल हायपर प्लेन. नेक्स्ट. ओके, ही पण महत्त्वाची कन्सेप्ट आहे. पहा, आतापर्यंत पाहिलं की सगळ्यांना डेटा पॉईंट्स व्यवस्थित होते, पण सपोज काही मिसक्लासिफाईड डेटा पॉईंट्स असतील, इकडच्या क्लासचे जर इकडे डेटा पॉईंट्स गेलेले असतील तर त्या केसमध्ये पहा सम एरर नावाची कन्सेप्ट आहे. सो सम एरर इज नथिंग बट मार्जिनल एरर प्लस क्लासिफिकेशन एरर. सम एरर इज द ॲडिशन और कॉम्बिनेशन ऑफ मार्जिनल एरर प्लस क्लासिफिकेशन एरर. सो सी पहा, यामध्ये जे काही तुम्हाला D1 आणि D2 पॉईंट दिसतात, यामध्ये जे पडलेले दिसतात D1 आणि D2, सो दोज आर कॉल्ड ॲज द मिसक्लासिफाईड डेटा पॉईंट और मिसक्लासिफाईड डेटा पॉईंट्स एरर असं पण म्हटलं तरी चालेल. ओके, आता पाहू क्लासिफिकेशन एरर आणि मार्जिनल एरर या काय कन्सेप्ट आहे. ओके, किंवा सम एरर इन डिटेलमध्ये पाहू. एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. ज्यावेळेस तुमची मार्जिन वाढते ना त्यावेळेस तुमचा एरर कमी होतोय. पॉईंट परत करतोय, ज्यावेळेस तुमची मार्जिन वाढते त्यावेळेस एरर कमी होतोय. ओके, and good hyperplane is having maximum margin as we already know. ओके, एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ती सांगतोय, वाटलं जरा नोट करून घ्यायची असेल तर घ्या. मी बी इथं कुठं लिहिलेली नसेल पण इम्पॉर्टंट आहे. ओके, मी पण लिहून ठेवली होती, मीच ती सांगतोय कारण बहुतेक ना कित्येक वेळा कन्फ्यूज करेल ही कन्सेप्ट, बट नोट डाऊन असेल तर आय थिंक किंवा लक्षात जर राहिली तर काम आले. ओके, सो ती कन्सेप्ट सांगतोय. केस 1 जस्ट ॲज्युम इट. ओके, ही जी तुम्हाला केस पाहायला मिळते इथे तर आहे, बट आय डोंट नो की तुम्हाला किती समजेल म्हणून मी सांगतो सिम्पल भाषेमध्ये. केस 1 पहा. सो केस 1 मध्ये इफ हायर मार्जिन सो डेटा पॉईंट्स आर इनकरेक्टली क्लासिफाईड. जर हायर जर मार्जिन असेल तर त्या केसमध्ये डेटा पॉईंट्स आर इनकरेक्टली क्लासिफाईड अँड द सी व्हॅल्यू इज लेस. If higher the margin, data points are incorrectly classified and the C value is less. If the lower is the margin, second case, if the lower is the margin, data points are correctly classified and the C value is more. Clear? की परत करू, समजलं? सर सी व्हॅल्यू म्हणजे सेकंड पॉइंट. ओके, मी येतो सी व्हॅल्यूला, डोंट वरी. हे कळेल ना कन्सेप्ट? व्हॅल्यू इंटरसेक्ट पॉइंट. सांगतो परत पहा. पहिली केस सांगतो. इफ हायर द मार्जिन डेटा पॉईंट्स आर इनकरेक्टली क्लासिफाईड मीन्स सी व्हॅल्यू इज लेस. फर्स्ट केस. सेकंड केस, इफ लोअर इज द मार्जिन डेटा पॉईंट्स आर करेक्टली क्लासिफाईड अँड द सी व्हॅल्यू इज मोर. क्लिअर? आता इकडे येतो परत पहा जे काय तुमचा डाऊट होता. ओके, सो आपल्याला तर मॅक्झिमम मार्जिन पाहिजे हे तर आहे. सो सी हे जे मी सांगितलं तेच आहे, फक्त शॉर्टमध्ये लिहिलं आहे. आता पहा सीच्या व्हॅल्यू वगैरे तुम्ही जे काय म्हणता तिकडे येतो मी. ओके, सी जी काय आहे यालाच ना एक मिनिट इथं असेल ना नोट्समध्ये कुठेतरी लिहिलं नसेल तर मी सांगतो शेवटी, नाही काय इथं फाईन. ओके, सो लक्षात असू द्या सी म्हणजे काय. एक कन्सेप्ट आहे यामध्ये सी ऑफ D1 प्लस D2. ओके, सो सी हा एक पॅरामीटर आहे. ओके, D1 प्लस D2 हे दोन आपले मिसक्लासिफाईड डेटा पॉईंट्स इथं मी सांगितले होते ते आठवतात वरती घेतलेले D1 प्लस D2. हो सर. सी ऑफ D1 प्लस D2 आणि ह्या कम्प्लीट टर्मला झेट्टा म्हणतात. D1 प्लस D2ला D1 प्लस D2 इज नथिंग बट द झेट्टा, ZETA. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्लासिफिकेशन एरर आणि C इज नथिंग बट द मल्टिप्लिकेशन फॅक्टर ऑफ द मिसक्लासिफाईड डेटा पॉईंट्स, दॅट इज नथिंग बट C ऑफ D1 प्लस D2. परत करतोय, C इज नथिंग बट द मल्टिप्लिकेशन फॅक्टर ऑफ D1 अँड D2. मॅथमॅटिकली पाहायला गेलं तर C ऑफ D1 प्लस D2 आणि D1 प्लस D2 इज नथिंग बट द झेटा टर्म अँड झेटा इज नथिंग बट द क्लासिफिकेशन एरर. नाव ट्यून व्हॅल्यू ऑफ C आणि जे काय आपण C ची व्हॅल्यू आहे ना ती व्हॅल्यू ट्यून आपण हायपर पॅरामीटर ट्युनिंगमध्ये करतो. डिफाईल्ड व्हॅल्यू C ची 1 असते. ओके,
बट तुम्ही ना 1 ते 1000 काही पण घेऊ शकतात. क्लिअर? येस सर. ओके, हे लेक्चर भरपूर इम्पॉर्टंट आहे, जे काय आज ना थेरॉटिकल झालं ते SVM साठी. ओके, हे दोन आय मीन हे जे काय होतं ना रिटन हँड रिटन नोट्स आणि प्लस टाईप केलेल्या नोट्स या दोन्ही झालेले आहेत. नाव कमिंग टू द नेक्स्ट. एक डेटा सेट आहे. आय एम नॉट शुअर की तुम्हाला हा माहिती आहे का नाही डेटा सेट. डिजिट आहे, एरिस आहे आणि आणखी काय डेटा सेट सांगतो. दिस वन सोशल नेटवर्क ॲड्स म्हणून एक डेटा सेट आहे. आय थिंक SVM ना तुमचं उद्या किंवा परवा, मोस्ट प्रॉब्ली परवा फिनिश होईल, और उद्या जास्त चान्सेस आहेत परवाच. इट्स टेकिंग सम टाइम, प्लीज वेट. अभ्यास करा, पायथन विसरून जाईल. आत्ता पण सांगतोय, एकदा मशीन लर्निंगच्या टचमध्ये आलात ना पायथन विसरून जाईल. एकदा NLP किंवा डीप लर्निंगच्या टचमध्ये गेलात तर मग दोन्ही पण विसरून जाईल. सो अभ्यास आणि रिव्हिजन महत्त्वाचं. असं म्हणतात आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड. ज्या गोष्टींना नजरी ॲड होतात ना त्या गोष्टी मनातून पण बाजूला जातात. ओके, म्हणजे याचा अर्थ ना तुमच्या नोट्स किंवा जे टॉपिक्स किंवा जे सब्जेक्ट्स आहेत ना ते त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा टचमध्ये राहा. नंतर असं व्हायला नको की क्लास होतं चालू तर त्यावेळेस ना सगळ्या गोष्टी समजल्या, क्लास बंद झाल्यानंतर काहीच आठवत नाही काय झालं होतं, असं व्हायला नको. ओके, सो पहा सपोर्ट वेक्टर मशीन एक सिम्पल मॉडेल ट्रेनिंग पाहणार आहोत किंवा बिल्डिंग. सपोर्ट वेक्टर मशीन जास्त वेळ नाही घेत, शेवटचे 10-15 मिनिट घेतो. उद्या पण राहिलं कव्हर कर, डोंट वरी. सपोर्ट वेक्टर मशीन सो बेसिक लायब्ररीज ज्या लागतात त्या सिम्पल मॉडेल बिल्डिंगला, नंपा आणि पांडा फॉर डेटा मॅनिप्युलेशन, स्केलिंगसाठी आपण यूज करतो प्रिपोजिंग इम्पोर्ट स्टँडर्ड स्केलर. देन फ्रॉम sklearn.svm import svc because support vector machine. Then from sklearn.model selection import and split. त्यामध्ये आपण ग्रिड सर्च CV, रँडमाइज सर्च CV. हे कोणते टेक्निक्स आहेत, ग्रिड आणि रँडमाइज सर्च CV? रेग्युलायझेशन. ओके, त्याला L1 आणि L2 पण म्हणतात का? हो. बरोबर आहे. नाही. मग रीज आणि रासोला म्हणतात ना L1 आणि L2. मग ग्रिड सर्च CV आणि रँडमाइज सर्च CV काय? सांगतो सर, एकच मिनिट, माझ्या डोळ्यासमोर आहे. टाइप्स ऑफ हायपर पॅरामीटर ट्युनिंग. हा बरोबर, आणि हे माहिती कसं करतात म्हणून. टाइप्स ऑफ रेग्युलेशन टेक्निक्स L1 आणि L2. L2 रीज आणि रासो. मग असं कसं कन्फ्युजन सर? ते सोबत आहे ना दोन्ही पण, आपण ते फ्लो चार्ट पाहिला होता. ओके, त्यामुळे बोलून गेलो सुरुवातीला. फ्लो चार्ट दिला, व्यवस्थित रिवाइज करा. नाहीतर एक काम करा, सिम्पली ना त्याचं प्रिंट घ्या आणि भिंतीला चिकटवा, कन्फ्युजन होणार नाही. ओके, मी ड्रॉ केलेलं आहे एकदम. मेट्रिक्स पहा. फ्रॉम sklearn.matrix import classification report, accuracy score, confusion matrix, whatever it will be. ओके, देन इम्पोर्ट matplotlib आणि SC1 या बेसिक लायब्ररी तुम्हाला पुढे काम करण्यासाठी लागते. ओके, हा तुमचा डेटा सेट आहे. डेटा सेटमध्ये पहा सोशल डेटा सेटचं नाव सोशल नेटवर्क ॲड्स.csv. युजर ID आहे, जेंडर आहे, एज आहे, एस्टिमेटेड सॅलरी आहे आणि वेदर त्यानं ते प्रोडक्ट किंवा वॉटर इट विल बी काय असायचं ते असेल, त्यानं परचेस केले का नाही. ओके, सो हा डेटा सेट आहे, सिम्पल आहे, नो जास्त कॉम्प्लिकेटेड नाही. सो df.info डेटा सेट पहा काय आहे, इथं क्लिअर होऊन जाईल. df.gender ऑब्वियसली 2 जेंडर आहेत, मेल आणि फिमेल. काउंट्स पण इथं आहे. नाव आपण ना हे करत आहोत, यू कॅन से दॅट आपण रिप्लेस करतो फिमेलला 0 आणि मेलला 1 इन प्लस इज इक्वल्स टू 2. आय कॅन से वी आर डुईंग द लेबल एन्कोडिंग, राईट, इन शॉर्ट. येस. ओके, सो लेबल एन्कोडिंग झाली. युजर ID चेक करतोय आणि त्याचं व्हॅल्यू जे काय आहे ते व्हॅल्यू काउंट्स वगैरे, ठीक आहे. नाव युजर ID कामाचा कॉलम नाही, आपण ड्रॉप करतो. बाकीचे राहिलेले पॅरामीटर्स किंवा फीचर्स तुम्हाला असे दिसतील. कमिंग टू स्केलिंगवाला पार्ट, जे काही न्यूमेरिकल कॉलम्स आहेत राहिले ते सगळे न्यूमेरिकल्स आहेत, त्यावरती आपण स्केलिंग करत आहोत.
So x is equals to df of age आणि estimated salary. I'm applying standard scalar. Standard scalar is equals to standard scalar. Then array is equals to standard scalar dot fit transform use करतोय. X is equals to p dot data frame, comma columns is equals to x dot column म्हणजे complete columns. Then x of gender is equals to df of gender. ओके, आता पहा आउटपुटमध्ये काय भेटेल. तर आपण स्केलिंग केले. ओके, स्टँडर्ड स्केलर वापरून. ओके, सो स्टँडर्ड स्केलिंग किंवा स्केलिंगमध्ये काय होतं, एक ना अगोदर रेंज जर भरपूर तुमची व्हॅरी होत असेल इकडची तिकडं, तर स्केलिंगमध्ये एका प्रॉपर फॉर्मॅटमध्ये किंवा एका ना प्रॉपर रेशोमध्ये सगळ्या गोष्टी येतात. नॉर्मलायझेशन किंवा स्टँडर्डायझेशनमध्ये प्री डिफाईन रेंजमध्ये सगळ्या गोष्टी व्हॅरी येतात. राईट, स्केलिंग म्हणतात त्याला. ओके, सो स्केलिंगमध्ये दोन होते टाईप्स, नॉर्मलायझेशन आणि स्टँडर्डायझेशन. सो इथं मी स्टँडर्ड स्केलर यूज केलं किंवा स्टँडर्डायझेशन म्हणतात. सो एका प्रॉपर रेंजमध्ये सगळ्या गोष्टी होतील. देन वाय इज इक्वल्स टू डीएफ डॉट परचेस, हा तुमचा टार्गेट कॉलम होता. स्केलिंग झाली, आता मी स्प्लिट करून घेतो डेटा. हा तुमचा स्टँडर्ड कोड जो आहे तो स्प्लिटिंगसाठी तो यूज केला. टेस्ट साईज 0.3, रँडम स्टेट 10, वॉट एव्हर यू कॅन टेक इफ यू विश. तुमची इच्छा असेल तर तुम्ही काय पण घ्या. मॉडेल ट्रेनिंग, देन इन्स्टन्स क्रिएट केला. ओके, देन कमिंग टू द मॉडेल इव्हॅल्युएशन. हा तुमचा मॉडेल इव्हॅल्युएशन. ऑब्वियसली इट इज अ प्रॉब्लेम ऑफ क्लासिफिकेशन. So that's why I'm checking with the parameter like confusion matrix, accuracy score and the classification reports. Accuracy is 90.83%. That is the testing accuracy. Talking about the training accuracy, it will be about 91%. So model is good or bad? Good. Okay, कारण 1-2 चा डिफरन्स आहे, जास्त नाही. So it's fine. Variance कमी आहे. Now hyperparameter tuning. Y train. आता हायपर पॅरामीटर ट्युनिंगला पहा, मी पॅरामीटर कोणकोणते येतो. मग अशी सांगितलं होतं, कर्नल आपण कोणती डिसाईड करतो तर ॲट द टाइम ऑफ हायपर पॅरामीटर ट्युनिंग. लिनियर घ्यायचं का, पॉली की, आरबीएफ किंवा सिग्मॉइड, आठवते? हो सर. पासिंग सी, मग असा जो सी पॅरामीटर सांगितला होता ना तो वाला. एनपी डॉट अरेंज, पासिंग रेंज 1,100. मी म्हटलं होतं 1 ते 1000 तुम्हाला काय पण घेता येते. राईट, सी. हो. ओके, देन कर्नल हे. देन ग्रॅडियंट सर्च जे होतं ते. ओके, GSCV, SVM, grid search CV, SVM, classification, hyperparameter, cross validation is 5. देन मी फिट करतोय हे जे आहे ते एक्स ट्रेन आणि वाय ट्रेनवरती, आणि जे काय बेस्ट एस्टिमेटर असेल त्याची व्हॅल्यू मला ते पाहायला मिळेल. सो इट सेज दॅट बेस्ट व्हॅल्यू सीची असेल 23, 1 ते 1000च्या मध्ये काय पण म्हटलं आहे. ओके, सो 23 बेस्ट व्हॅल्यू हे सांगते. ठीक आहे, फाईन. 23 तर 23. इव्हॅल्युएशन आफ्टर हायपर पॅरामीटर ट्युनिंग. आता आपल्याला पॅरामीटर माहीत झाला, आता आपण इव्हॅल्युएशन करणार. ठीक आहे, सो SVM क्लासिफिकेशन इज इक्वल्स टू GSCV, SVM बेस्ट एस्टिमेटर. त्यानंतर फिट केलं एक्स ट्रेन वाय ट्रेनवरती. देन नाव कॅल्क्युलेटिंग द टेस्टिंग ॲक्युरेसी. इट्स शोईंग दॅट 89.16 अँड हिअर इट्स शोईंग दॅट 93.21 म्हणजे 93.21 समथिंग. ओके, सो असं वर्क करते. हे सिम्पल मॉडेल आहे. ओके, एवढे सिम्पल मॉडेल नसतात. ओके, पण हे तुम्हाला कळण्यासाठी एवढ्या सिम्पल लँग्वेजमध्ये किंवा एवढं सिम्पल डेटा सेट घेऊन सांगितलं. कळालं? हो सर. काय डाऊट यामध्ये? 2-3 फाईलमध्ये मी सगळ्या नोट्स शेअर करतो. डोंट वरी. हे सगळं 26 तारखेचं फोल्डर्स मी तुमच्यासोबत शेअर करतोय. आजच्या नोट्स सोडून उद्याच्या आणि अख्ख्या SVMच्या नोट्स यामध्ये आहे. आज तर म्हणजे याद झालेलं, यात सगळं बऱ्यापैकी आहे. ओके, या सगळं आज झालेलं इथं आहे, आणि जे काय उद्याचं असेल ते इथं सापडेल PCA इरिसमध्ये. ओके, उद्याचं जे कम्प्लीट मॉडेल असेल इरिस डेटा सेटवरती. चालेल? येस सर, चालेल. ओके, काय डाऊट आजच्या जे? नाही सर. नाही.